सेवेमध्ये आम्ही देखील सहभागी झालेलो आहोत. आमचे संभाजीसाठी आहेत, त्यासोबतच बाळासाहेब नवले देखील या सेवेसाठी तत्पर झालेले आहेत. त्यासोबतच आपले सतत कीर्तनामध्ये असतात रामभाऊ, ते देखील आपल्या रामभाऊ गाडवे ते देखील आपल्या बाळूमामांच्या सेवेमध्ये आहेत. त्याचबरोबर सेवेमध्ये तत्पर झालेले त्यासोबत करण डोंगरे आहेत. इकडे बघू शकता मित्रांनो, बाळूमामाचे मेंढर आहेत. या की मेंढर इकडे बघू शकता आपण, मेंढर देखील आहेत इकडं. भूम बीड या भागातले देखील जे काही सेवेकरी मंडळी आहेत. आता हे मामा, त्यांना विचारू आपण, तुम्ही कुठे मामा, कुठले आहेत तुम्ही? रायमो बानकवाडी, तालुका जिल्हा शिरूर कासारी तालुका बीड जिल्हा बीड जिल्ह्यातले सेवेकरी देखील आपल्या इथं आलेले आहेत. इकडे बघू शकता, बरोबर लांब लांब आलेले आहेत. इकडे बघू शकता मामा, तुम्ही कुठले आहेत? सिद्धटेक होऊन देखील जे काही सेवेकरी आहेत ते सेवेकरी देखील बाळूमामांच्या सेवेसाठी आलेले आहेत. तर अशा पद्धतीने बघू शकता, जर कोणाला अजून 2 ते 3 दिवस जे का आपल्या बाळूमामाचे मेंढर आहेत ते आपल्या गावामध्ये राहणार आहेत. जर कोणाला आपल्या शेतामध्ये जर मेंढर न्यायचे असतील तर तुम्ही अवश्य तिथं पालखीला भेट देऊ शकता. पालखी क्रमांक 9 असे इकडे बघू शकता, भरपूर मेंढर आलेले आहेत. जे का गावातील शेतकरी आहेत त्या शेतकरी स्वतः जे का आता इकडे बघू शकता कडबा वगैरे काढून टाकलेला आहे. इकडे बघू शकता गाडव्याच्या काकू देखील बाळूमामाच्या सेवेसाठी तत्पर झालेले आहेत. आणि यांचं असं म्हणणं होतं की बाबा आमच्या रानामध्ये कडबा आहे, त्यांनी स्वतः कडबा मेंढरासाठी खाण्यासाठी टाकलेला आहे. इकडे बघू शकता पूर्ण जण सतत हे पाय, इकडे बच्चे कंपनी देखील आहे. हे देखील आपल्या नाव काय तुझं? हा, आदित्य. नाव सांगतो, चल. कार्तिक आदित्य हे पूर्ण गाडवे कंपनी आहे. हे देखील बाळूमामाच्या सेवेसाठी आलेले आहेत. पूर्ण आम्ही कडब्यावरती टाकलेले आहेत. असं म्हणतात की कंस आहेत. असं म्हणतात की बाळूमामाच्या मेंढराला जर आपण खायला दिलं तर याच्यापेक्षा भरभराटी आपल्याला लाभते, याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आपल्या शेतामध्ये निघतं. त्याच्यामुळे बरेच शेतकरी आपल्या बसलेलं पूर्ण सेवेकरी देखील आपल्या रानामध्ये आलेले होते. आणि मेंढर असं भरपूर मेंढरांनी खाल्लेलं आहे. आणि पूर्ण आपल्या रानामध्ये देखील मेंढर पूर्ण